हाय स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील आपण ऑडिटिंग या विषयाचा 2024मध्ये झालेली एक्झाम तर त्याचा क्वेश्चन पेपर आपण बघितलेला आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 एप्रिल-मे 2024मध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे. बँकिंग अँड फायनान्स. तर बँकिंग अँड फायनान्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कुठले क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर मी तुम्हाला ऑडिटिंग या विषयाचा पेपर मी तुम्हाला सांगितलेला आहे कशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर बघा, बँकिंग अँड फायनान्स याचा सुद्धा तुम्हाला टायमिंग 3 तासाचा असतो, 10 ते 1. मॅक्झिमम मार्क्स याला असतात 75 आणि बाकीचे जे 25 आहे तर ते तुमच्या कॉलेजमधून देतात. तर या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामधील प्रश्न पहिला अनिवार्य आहे, सोडवायचाच आहे आणि ज्याच्या अलीकडील गुण हे तुम्हाला दाखवतात की या प्रश्नासाठी किती गुण आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन पेपर थोडासा क्लिअर नाही आहे, मी वाचून दाखवत आहे तर तुम्ही त्याला लक्ष देऊन ऐका. जर बघा, फर्स्ट क्वेश्चन होता राईट फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची फंक्शन्स तुम्हाला 20 मार्कासाठी विचारण्यात आलेले होते. तर कोणकोणते फंक्शन्स आहेत तर आपण घेतलेले आहेत. तर रिझर्व्ह बँकांचे फंक्शन हा क्वेश्चन 20 मार्कासाठी आलेला होता. हा मराठीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा. तर रिझर्व्ह बँकेची कार्य कोणकोणती आहेत? नियामक कार्य, बँकांचे नियमन, परकीय चलन व्यवस्थापन, त्याचबरोबर विकासात्मक कार्य, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, वित्तीय बाजारपेठेचा विकास, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन, इतर कार्य. तर हे आहेत आपण बघितलेले RBIची कार्य. तर हाच क्वेश्चन प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला होता. तर फर्स्ट क्वेश्चनला कुठलाही क्वेश्चन ऑर नसणार आहे, एकच क्वेश्चन असेल तर तो तुम्हाला सोडवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफाईन मनी मार्केट अँड एक्सप्लेन बेनिफिट्स ऑफ ॲन एफिशियंट मनी डिझायरेबल आहे मार्केट आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला 15 गुणांसाठी आहे. तर मराठीमध्ये काय आहे? नाणे बाजार म्हणजे काय सांगून चांगल्या नाणे बाजाराचे फायदे स्पष्ट करा. तर तुम्हाला नाणे बाजार देऊ, मनी मार्केट. तर मनी मार्केट काय असतं तर त्याची काय कारणे आहेत? तर मुद्रा बाजार, मनी मार्केट किंवा नाणे बाजार हे तिन्ही शब्द एकच आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. तर नाणे बाजार म्हणजे काय सांगून त्याचे फायदे तुम्हाला स्पष्ट करायला सांगितलेले आहेत. तर नाणे बाजाराचे फायदे काय काय आहेत? तर तरलता सुनिश्चित करते, त्याचबरोबर अल्पकालीन वित्तपुरवठा, आर्थिक स्थिरता वाढवते, बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन, चलनविषयक धोरण ठरवण्यास मदत करते. तर असे 5-6 जे आहेत तर ते फायदे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. जर याचा आन्सर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तशी जर तुम्ही कमेंट केलात तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ एक बनवून सेंड करेन. तर त्यानंतर क्वेश्चन दुसरा हा 15 गुणासाठी असतो. तर याला क्वेश्चन ऑर कोणता विचारलेला होता पहा. क्वेश्चन दुसरा, या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. डिस्कस इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इंडियन मनी मार्केट. तर भारतीय नाणे बाजारातील साधनांच्या चर्चा करा. तर मनी मार्केटची कोणकोणती साधने आहेत तर आपण पाहिलेलीच आहेत. मनी मार्केट म्हणजेच काय तर ते आपण बघितलेलं आहे. तर मनी मार्केटची साधने म्हणजेच कोणते तर जे काही ट्रेझरी बिल असेल तर आपण 3 पाहिलेले आहे. ट्रेझरी बिल असेल, त्याचबरोबर सेकंड होतं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, त्याचबरोबर थर्ड होतं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटचे फायदे, कागदपत्रे. तर हे आहेत तुमचे साधनं जे काही तुम्ही त्यावर चर्चा करायची आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता
एक्सप्लेन फंक्शन ऑफ इंडियन कॅपिटल मार्केट. तर भारतीय भांडवल बाजाराचे कार्य स्पष्ट करा. तर भारतीय भांडवल बाजाराचे कार्य कोणकोणती आहेत? तर हा क्वेश्चन तुम्हाला 15 गुणांसाठी विचारण्यात येतो. पहिलाच फक्त क्वेश्चन तुम्हाला 20 गुणांसाठी विचारण्यात येतो. त्यानंतर तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा हे 15 गुणांसाठी असतात. आता आजपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की कोणता प्रश्न किती गुणांसाठी येतो. तर तरी कुणाला माहिती नसेल तर मी सांगत आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे? भारतीय भांडवल बाजाराची कार्ये स्पष्ट करा. तर भारतीय भांडवल बाजाराची कार्ये कोणकोणती आहे? तर बचतीचे एकत्रीकरण, गुंतवणुकीच्या संधी प्रदान करणे, भांडवल निर्मिती सुलभ करणे, आर्थिक वाढ व विकास, गुंतवणूकदारासाठी तरलता, संपत्ती वितरण. तर हे झाले भांडवली बाजाराचे कार्य. तर क्वेश्चन तिसरा, याला क्वेश्चन ऑर क्वेश्चन कोणता होता पहा. डिस्कस इन डिटेल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कंसामध्ये दिलेलं आहे BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच काय? तर बॉम्बे स्टॉक बाजारावर सविस्तर टिपा लिहा. तर बॉम्बे स्टॉक बाजारावर सविस्तर टिपा लिहा म्हणजेच काय? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे काय आहे? तर BSE म्हणजेच काय, याची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायचं आहे. जसं की पहा, हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे काय आहे? भारतातील सर्वात जुने आणि सर्वात वेगवान शेअर बाजारापैकी एक आहे. याची स्थापना कधी झाली? 1875 झाली. तसेच या बॉन्ड्स, कमोडिटीज आणि इतर वित्तीय साधनांची खरेदी व विक्री केली जाते. तर BSE हा एक काय आहे? तर शेअर आहे, जिथे कंपन्यांचे शेअर विविध. तर हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. तर एक्सप्लेन चौथा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ह अँड रोल ऑफ सेबी इन इंडियन कॅपिटल मार्केट. तर भारतीय भांडवल बाजारातील सेबीची वैशिष्ट्ये व भूमिका स्पष्ट करा हे सांगितलेलं आहे. तर हा क्वेश्चन 15 गुणांसाठी असेल. त्यानंतर चौथा क्वेश्चन दिलेला आहे, त्यालाच ऑर आहे. डिस्कस रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट फंक्शन्स ऑफ सेबी. तर सेबीचे नियामक व विकासात्मक कार्यावर चर्चा करा. तर हा चौथा क्वेश्चनला ऑर क्वेश्चन दिलेला आहे. तर अशा पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे क्वेश्चन आपण पाहिलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन 5व्यामध्ये कुठले प्रश्न दिलेले होते तर पहा. तर 5वा क्वेश्चन दिलेला होता, राईट शॉर्ट नोट्स आणि 2. 4 शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या, त्यातील कुठल्याही 2 लिहायचे आहेत. गुण असणार आहेत 10. एका गुणासाठी 5 मार्क, एका प्रश्नासाठी 5 मार्क असे 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर 10 गुण भेटतील. पहिला होता डेबिट कार्ड, दुसरा होता डिजिटल पेमेंट, थर्ड होता मेरिट्स ऑफ ऑनलाईन बँकिंग, चौथा होता मेजर स्कॅम इन इंडियन कॅपिटल मार्केट. मराठीमध्ये डेबिट कार्ड, सेकंड डिजिटल पेमेंट, थर्ड ऑनलाईन बँकिंगचे फायदे आणि फोर्थ होता भांडवल बाजारातील प्रमुख घोटाळे. तर अशा पद्धतीने एकूण 5 प्रश्न बँकिंग अँड फायनान्स प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले होते. तर कोणता प्रश्न किती गुणासाठी आहे ते तुम्हाला समजलं आहे. काही अडचण असेल कमेंट करू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंट याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.